कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा मानदंड. कोल्हापूर सिनेटोन नावाने हा स्टुडिओ सुरू झाला होता. पुढे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी तो विकत घेतला आणि त्याचं नामकरण जयप्रभा स्टुडिओ असं केलं. त्याचं झालं असं की भालजी आणि सरला बिडकीन या दाम्पत्याला प्रभाकर आणि सरोज अशी 2 मुलं होती. पुढे भालजी यांचा विवाह लीलाबाई यांच्याशी झाला. त्यांना मुलगा झाल्यावर त्याचं नाव जयसिंग ठेवण्यात आलं. त्यामुळे ज्यावेळी कोल्हापूर सिनेटोनचं नवीन नामकरण करायचं ठरलं तेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या नावामधील काही अक्षरं घ्यायचा निर्णय घेतला. आपण बोलतोय जयप्रभा स्टुडिओविषयी. असाच एक स्टुडिओ आहे पुण्यातील PS मेकअप स्टुडिओ. लेडीज मेकअप आणि ब्युटीसाठी अनेक सर्व्हिसेस त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यासाठी कॅप्शन चेक करा. तर भालजी यांनी जयसिंगमधील जय आणि प्रभाकरमधील प्रभा अशी 4 अक्षरं घेतली आणि त्यातून नाव तयार झालं जयप्रभा स्टुडिओ. पुढे या स्टुडिओच्या बॅनर अंतर्गत एकाहून एक हिट आणि सुंदर चित्रपट पेंढारकर यांनी बनवले आणि मराठी सिनेमाला गौरव प्राप्त करून दिला. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर बायोस्कोप आर्ट्सला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका.